भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राकरता काँग्रेसतर्फे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार केला असता कुणबी मतदार पहिल्या क्रमांकावर असल्याने 2014 पासून कुणबी समाजाचाच उमेदवार दिला जात आहे। डॉक्टर प्रशांत पडोळे हे यादवराव पडोळे यांचे सुपुत्र आहेत। भंडारा गोंदिया जिल्ह्यात सहकार क्षेत्र वाढवण्यात यादवराव पडोळे यांनी मोठी भूमिका साकारली। ते स्वतः दुग्ध संघाचे अध्यक्ष होते। डॉक्टर प्रशांत पडोळे देखील दुग्ध संघाचे संचालक देखील होते। ते स्वतः उच्च शिक्षित असून युक्रेनमध्ये देखील त्यांनी शिक्षण घेतलंय। 2014 मध्ये साकोली विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती। तर पडोळे हे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर होते। आता स्वतःचं त्यांचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागाशी नाळ त्यांची जुळलेली आहे, तर दुसरीकडे नाना पटोले त्यांचे निकटवर्तीय आहेत। प्रथम मी आपल्या वरिष्ठांचे आभार मानतो, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याची उमेदवारी मला दिलेली आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात आपण या निवडणुकीला सामोर जाणार आहोत। तुम्ही मागील 10 वर्षापासून बघितलेलेच आहे का भारतामध्ये कसे BJP सरकारनं त्राहीराही मचवलेली आहे, महागाई वाढवलेली आहे, बेरोजगारीचा काहीच नाही आहे, त्याच्यावरचा काही सोल्युशन त्यांनी दिलेलं नाही आहे। आरोग्य शिक्षण या भागातसुद्धा आपण मागासलेले आहोत। तरी या तानाशाही सरकारला आपल्याला आज मिटवायचं आहे, संपवायचं आहे आणि इंडिया सरकारची स्थापना इथं इंडियामध्ये करणार आहोत, जेणेकरून आपला भारत सुजलाम सुफलाम होईल आणि येणाऱ्या इलेक्शनला ते भरघोस मतांना आपल्याला निवडून देतील अशी मला खात्री आहे आणि आपण निवडून येऊच।